नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण झटपट रवा उत्तप्पम कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता रवा उत्तप्पम बनवण्यासाठी सुरुवात करूया। उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला। उत्तप्पा बनवण्यासाठी बारीकच रवा घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता। यात 1-2 चिमूट खायचा सोडा घालायचा आणि चवीपुरते मीठ आणि सोडा रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाले। आता 1 वाटी आपण रवा घेतलेला होता, यासाठी अर्धी वाटी दही घालायचे। आता दही आणि रवा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। घरगुती साहित्यात कमीत कमी वेळेमध्ये हा उत्तप्पम तयार होतो। सकाळच्या घाईत हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे। रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून झाले। आता यात थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं। साधारण आपण इडलीसाठी जसे बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडेसे सैल बॅटर इथे ठेवायचे आहे आणि यातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्यात। बॅटर चांगले मिक्स करून झाले। आता 15 ते 20 मिनिटांसाठी हे बॅटर बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवा चांगला भिजेल आणि उत्तप्पा देखील चांगला जमेल। 15 ते 20 मिनिटांसाठी बॅटर चांगले भिजून झाले। आता आपण उत्तप्पा करायला घेऊया। तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा पद्धतीचे बॅटर ठेवायचे आहे। 1 मिनिट बॅटर चांगले फेटून घ्यायचे आणि आता उत्तप्पा बनवूया। त्यासाठी मी इथे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला। यावर 1 चम्मच तेल घालायचे आणि सर्वीकडे तेल व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे। आणि आता 1 ते 1.5 पळी बॅटर यावर घालायचे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचे। तुम्हाला उत्तप्पा छोटा हवा की मोठा त्यानुसार तुम्ही बॅटर घेऊ शकता। पसरवताना खूप पातळ देखील पसरवू नका, उत्तप्पा थोडासा जाडीचा असतो, यामुळे थोडासा जाडच ठेवायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। आता 1 मिनिटसाठी शिजवून घ्यायचा। तुम्ही ते बघू शकता, छान अशी जाळी सुटलेली आहे। उत्तप्पाला हलकेसे बबल येऊ लागले आहे। आता यावर थोडीशी लाल मिर्च पावडर, थोडासा चाट मसाला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो यावर घालायचा। तुम्ही या ठिकाणी टोमॅटो घालायचा असेल तर घालू शकता, नाही घातला तरी हरकत नाही। आणि आता यावर आपण जे कांदा टोमॅटो घातलेले आहे ते असे स्प्रेड करून घ्यायचे, म्हणजे कांदा टोमॅटो सुटणार नाही यासाठी। आता 2 ते 3 मिनिटांसाठी उत्तप्पा छान शिजवून घ्यायचा आहे। थोडासा उत्तप्पा शिजल्यानंतर यावर 1 चम्मच तेल घालायचे आणि कडेने देखील थोडेसे तेल सोडायचे आहे। 3 ते 4 मिनिट खालच्या बाजूने उत्तप्पा छान भाजून झाला। आता आपण त्याला पलटवून घेऊया। कलताच्या सहाय्याने असा अलगद पलटवून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता, उत्तप्पा किती सुरेख भाजले गेलेला आहे। कुठेही कांदा टोमॅटो वगैरे सुटलेला नाही। आता 1-2 मिनिटांसाठी खालच्या साईडने देखील भाजून घ्यायचा। इथे तुम्ही बघू शकता, खालच्या साईडने देखील उत्तप्पा भाजून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने सर्व उत्तप्पा तयार करून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकता, उत्तप्पा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर मग आजची उत्तप्पा रेसिपी कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुम्ही सर्वांनी रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।